कृती टॉस जिंकला वाल संघ निर्णय कुठला घ्याल? क्षेत्ररक्षण. किती एक्साइटिंग आहात की हुतात्मा मैदान जासेवरती जेव्हा सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतात आणि समोर वशिनी संघ आहे. काय सांगशील या मॅच बद्दल? इम्पॉर्टंट मॅच, जिंकला तर एक ट्रॉफी. जिंकायचा प्रयत्न करू आणि लाईट्स तर एकदम परफेक्ट आहेत, खेळायला मजा येईल. एनी चेंजेस ऑफ दिस मॅच? इम्पॉर्टंट मॅच. सेम टीम. बेस्ट ऑफ लक. वशिनी संघ टॉस गमावला इम्पॉर्टंट मॅच मध्ये. टॉसला किती महत्त्व देता? टॉसला तर महत्त्व आहेच, परंतु आता टॉस हरलो म्हणून काय मॅच हरलो असं मी समजत नाही. तर बॅटिंग आपल्या वाटेला आली आणि दोन्ही तुम्ही चांगला खेळ केलाय, त्यांनी चांगला खेळ केलाय. 5 षटकांची 30 सेम लढत असेल. किती महत्त्व आहे या मॅचला आणि आज काही चेंजेस असतील या मॅचमध्ये की जेणेकरून जे मागच्या 2 मॅचमध्ये तुमचे वेगळे खेळाडू आणि या मॅचमध्ये काही चेंजेस असेल की सेम टीम? सेम टीम खेळेल, चेंजेस काहीच नाही. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येईल. न्यूज फ्रॉम टॉस सेंटर. टॉस जिंकलाय तो सचिन स्मृती वोडाफोन वाल. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच भैरदेवी प्रसन्न चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी या टीमला. आणि जाऊया मॅचकडे. तत्पूर्वी आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो, बघा मैदानावरती ज्यांच्या गाड्या असतील त्यांना विनंती असेल कृपया आपण त्या बाहेर काढा. आणि आता मॅच ऑन होईल. टॉस जिंकलाय वाल संघ. लगेच आपण 11 खेळाडू घेऊन मैदानावरती जायचं आणि भैरदेवी प्रसन्न चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी क्रिकेट संघ आपण आपले खेळाडू घेऊन खेळाडू कक्षासमोर यावं. तर चला प्लीज विनंती असेल स्वयंसेवक गाड्या आपण काढ्यात त्यात आपण बाहेर घ्या. मॅच ऑन करूया. आज नाही तर चला वशिनी संघ आपले या 11 खेळाडू घेऊन खेळाडू कक्षामध्ये आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेचच पाठवायचं. नाव बॅक टू क्रिकेट. या ऐकूया पहिला आवाज पहिल्या सत्रामध्ये. आपण संयम करत या ना. हॅलो, स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब जासई व शिवशंभो एंटरप्राइजेस आयोजित कैलासवासी हिराजी गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2025 ही स्पर्धा आज आपण सातत्याने 4 रात्रीमध्ये पाहिली आणि आज स्पर्धेचा अंतिम रात्र, शेवटची रात्र, लास्ट नाईट सुपर 8 दमदार स्पर्धा राहिली आणि आज शेवटच्या रात्रीमध्ये आम्ही सर्व खेळाडूंचं स्वागत करतोय. पहिली मॅच सचिन स्मृती ओडाफोन वहाल आणि त्यांच्या विरोधात भैरदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिनी ही आजच्या रात्रीमधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. चला प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय मैदानातून आता आपल्या गाड्या बाजूला करा. लगेच सामन्याकडे आपण लक्ष वेधणार आहोत. टॉस जिंकला इथे वहाल टीमनं. सचिन स्मृती ओडाफोन वहाल. चला पंचांना विनंती करतोय आपण पंच मैदानामध्ये जा. खेळाडू मैदानामध्ये चाललेत आणि पंचांना मी विनंती करतोय की आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये हा दमदार सोहळा आज आपल्याला पाहता येणार आहे. त्यासाठी मी विनंती करतो. चला पंच आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित. आजच्या रात्रीमधील पहिला सामना तुम्ही पाहताय जिथे टॉस जिंकलाय सचिन स्मृती ओडाफोन वहाल टीमने आणि त्यांच्या विरोधात भैरदेव 11 चंद्रकांत स्मृती वशिनी. चला गाड्या बाहेर काढा कृपया. मी प्रेक्षकांना विनंती करतोय कृपया गाड्या बाजूला काढा कारण खेळाडू उतरलेत क्रीडांगणामध्ये. संपूर्ण 4 रात्रीमध्ये दमदार सोहळा राहिला स्पर्धेचा आणि आजच्या रात्रीमध्ये कुठले संघ 4 सुपर 4 मध्ये जातील. प्रत्येक रात्रीमध्ये आपण 6 सामने पाहिले कारण प्रत्येक रात्रीमध्ये आपण 2 संघ सुपर 8 साठी पाठवलेत, परंतु आज टोटल 7 मॅचेस होतील. एक मेगा फायनलची मॅच. बरीचशी पारितोषिकं तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ पाहताय. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बाईक, बेस्ट बॅट्समन कोण राहील, बेस्ट बॉलर कोण आहे, बेस्ट फिल्डर कोण आहे, या सर्व गोष्टी सातत्याने आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही सातत्याने जो आवाज मागील 3 रात्रीमध्ये ऐकताय रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर यांना आपण आज संपूर्ण रात्रीमध्ये ऐकू आणि त्यांच्या समवेत आज मनोहरजी पाटील सर वाजे राष्ट्रीय भाषेतील 2 दिग्गज समालोचक आज आपल्या सोबत जोडले गेलेत आणि मी स्वतः संयम करत सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत करेन. चला अंपायर्स देखील चाललेत. एनआर पॅनल. दमदार कामगिरी पंचांची संपूर्ण रात्रीमध्ये राहिली आणि आज देखील त्यांचं कार्य या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उत्कृष्ट कामगिरी पंचांची आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये 5वी रात्र आमच्या सोबत जोडले गेले स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे मित्र पवनजी राठोड. 24 लाईव्ह इव्हेंट, समर्थ इव्हेंट्स, 2 चॅनल स्पर्धा कव्हर करतायत.
चला अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण सामन्याकडे लक्ष वेधणार आहोत. फिल्डिंग लावून घ्या. सचिन स्मृती वोडाफोन वहाल टीम. बॅट्समन उतरलेत क्रीडांगणामध्ये चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी. चला खेळाडू उतरलेत बाहेरच्या आणि बाहेर निघा. आता प्रेक्षकांना विनंती आहे, जी छोटी मुलं खेळतायत त्यांना विनंती राहील, आपण मैदान सोडा. आता शेवटची रात्र वेळेवरती आम्ही स्पर्धा सुरू केली. ठीक 7 वाजले संध्याकाळचे आणि जे आपण म्हटलं होतं की 7 वाजता आपल्याला स्पर्धा सुरू करायची आणि आज 7 वाजता पहिला सामना हा तुम्हाला पाहायला मिळतोय. तदनंतर आराध्या पाटणोली, नूर 11 गोवटणे, स्वराज 11 मच्छिंद्र स्मृती दारावे, निष्ठा पॅकर्स जय बजरंगबली गोरसई ब, मेघना शेट मात्र प्रतिष्ठान, विठ्ठल जासई आणि स्कायरा गावदेवी कानपोली असे 8 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत. आजची रात्र कुठल्या टीमच्या नावावरती राहील, आज कुठल्या टीमचा बोलबाला या क्रीडांगणामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. सर्वाधिक मोठी रात्र या स्पर्धेची. दिग्गज संघ खेळतात. अगदी उरण, पनवेल, रायगड, ठाणे जिल्ह्यामधून भिवंडी परिसरामधील खेळाडू देखील तुम्हाला आज पाहायला मिळतील. पवन केने जो खेळाडू आल्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आणि आजच्या रात्रीमध्ये देखील तो खेळाडू आणि आज बरेचसे चांगले चांगले खेळाडू तुम्हाला आज या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहेत. सचिन स्मृती वोडाफोन वहालने टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी संघाला. 5 षटकांची मॅच आणि 5 विकेट. प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट ग्राह्य धरले जातील. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाईक आहे, सर्वाधिक मोठं पारितोषिक या स्पर्धेमधील. आणि फायनल पर्यंत रन्स आपण काउंट करणार आहोत. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत प्रत्येक विकेटसाठी 5 मार्क आहेत. आज जो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट खेळाडू राहील त्याच्यामधून 15,000 रुपये त्याच्याकडून कॅश घेतली जाईल आणि तेव्हा ती बाईक त्याला दिली जाणार आहे. ही सूचना लक्षात असू द्या. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी ही सूचना आम्ही देतोय. बरेचशी मोठी स्पर्धा राहिली. 5वी रात्र, अंतिम रात्र आणि या शेवटच्या रात्रीला आपण सुरुवात करू. पंच देखील आमच्या ज्या सातत्याने 4 रात्रीमध्ये चांगलं कार्य केले ते आज देखील उपस्थित झाले. त्यांचं स्वागत आहे. सहर्ष स्वागत. बॅट्समन आलेत मैदानामध्ये आणि सामन्याला आपण सुरुवात करू. तत्पूर्वी काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय, कधी घडविसी पापे हातून तर कधी घडविसी पुण्य, हा खेळसी खेळ सारा सारे अगम्य, तारू माझे पैल तिरी पार कराया, गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया. 14 विद्या 64 कलागुणांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला शिवधर्म, शिवनीती, शिवविचार आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणाऱ्या वीर योद्धा शिवछावा संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज. शुकेनली केशी गोबी अले पाय, विसरून जाय पक्ष दोन्ही, हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबा राय. आणि खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो की एक कार्यकर्ता उत्तम कार्य करत राहिला तर तो कार्यकर्ता एक दिवस नेता होतो. नेता जर कोत्या मनाचा असेल ना तर तो नेता फक्त नेताच राहतो. आणि जर नेता दिबा पाटीलांसाहेबांसारख्या मोठ्या मनाचा असेल तर तो नेता एक दिवस लोकनेता होतो. त्या लोकनेत्याला देखील आज आपण यंगस्टार, न्यू यंगस्टार ट्रॉफीच्या माध्यमातून त्रिवार वंदन करून घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं. शिवशंभो एंटरप्राइजेस न्यू यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित श्रद्धांजली चषक 2025. डीजे नितीन यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. जाऊया मॅच कडे. सुपर 8 जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या रात्रीचं. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या रिदम मध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही सुदेश सालुंकेला पाहताय. ही मॅच फार महत्वाची आहे. डू ऑर डाय. जिंकाल तर चमचमणारी ट्रॉफी. जे स्वप्न तुम्ही सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करताय ते आज या रात्रीमध्ये तुम्हाला करावं लागेल. पहिला बॉल डॉट आलाय. सुदेश सालुंके फुल टॉस बॉल मिड विकेटला खेळले. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक झाले कंप्लीट. ओ दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती सुदेशचं पहिलं षटक. नेहमीच हा खेळाडू महत्वाचा राहिलाय वोडाफोन वहाल टीमला आणि आज त्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. रोजची सकाळ तुम्हाला एकच सांगत असते की आज नवीन काय करशील ते सांग.
आणि आज दोन्ही टीम एकच स्वप्न घेऊन उतरले, ही चमचमणारी स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. लाईन लेन चांगली आहे, आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. सुदेश सालुंकेचा पण कौतुक करतोय. 3 बॉल फेकलेत, फक्त 2 दिल्यात. एकीकडे बॅट्समन आहे प्रतीत पाटील आणि अंतिम ठाकूर. सलामीला आले ते दोन्ही खेळाडू. लॉफ केलाय, गॅप मध्ये खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात बॉल पर्यंत. इथे 2 धावा देखील जलद गतीने पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल पाहायला मिळाला. किती ऊर्जा आहे, किती पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतात. असं म्हणतात ना की निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. आणि ती सकारात्मकता या मॅच मध्ये तुम्हाला दाखवावी लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचा वरचा भाग लागलाय, रनआउटची संधी. ओ यस नो, यस नो, डायरेक्ट हिट साधलाय. पहिला धक्का इथून लागला जाईल. वशिनी 11 टीमला बॅट्समन होतील धावबाद. कॅच, विकेट क्रमांक 2. बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. छत्रपती शिवराया माझा, छत्रपती शिवराया माझा, करता हिंदुस्थानाचा तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला आम्हा शिव छत्रपतींचा छंद. मुखामध्ये एकच जयघोष, जगदंब जगदंब जगदंब. राजा शिव छत्रपतींचं संगीत तुम्ही ऐकताय आणि ऊर्जा देत असताना तमाम प्रेक्षक आता मायबाप उपस्थित झालेत, मॅचला एन्जॉय करतात. पहिल्या ओव्हरमध्ये सुदेश सालुंकेचा दमदार परफॉर्मन्स. अवघ्या धावा दिल्या 4 आणि 2 खेळाडू एका षटकामध्ये बाद केलेत. एक रनआउटची सांघिक विकेट आली. बॉलिंग ट्रॅक वरती अधीर भगत, षटक क्रमांक 2. प्रचंड फॉर्म मध्ये सुरू आहे वहालचं क्रिकेट. ओडाफोन वहाल नेहमीच या टीमसाठी ऋषी नाईकचं योगदान राहिलंय. आज तो देखील एन्जॉय करेल ही मॅच, कारण संघाची दमदार कामगिरी. अधीर भगत, षटक क्रमांक 2. लॉफ केलाय, बॉलला ऑन साइडला लंगॉनला फिल्डर उभा. सिंगल. किती दबाव असतं शेवटच्या मॅच मध्ये. दोन्ही टीम अगदी एकाच विश्वासाने उतरलेत की ही मॅच महत्वाची आहे. त्यामुळे या मॅच मध्ये वहाल टीमचे खेळाडू म्हणत असतील की कमीत कमी धावसंख्येवरती रोखावं लागेल, परंतु आज वशिनीचे प्रेक्षक देखील हेच म्हणत असतील काही झालं तरी ही मॅच जिंकू दे, या मॅच मध्ये चांगल्या धावा व्हायला हव्या ही अपेक्षा त्यांची. परंतु सुरुवात खडतर राहिली आहे, संघर्ष करावा लागेल. अडचणी जरूर वाढल्यात, त्या अडचणींना जरूर सांगा की आज आमची स्वप्न फार मोठी आहेत. श्रद्धांजली ट्रॉफी जिंकण्यासाठी आज आम्ही क्रीडांगणामध्ये उतरलोय, त्यासाठी आम्हाला धावा इथे काढाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती अधीर भगत, मीडियम फास्टर गोलंदाज. उडवलाय बॉलला ऑन साइड, दिमागदार फटका. बॉल पाठवलाय सीमा पार, फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन.
बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती स्वीट वाईस एक जोरदार आवाज आला आणि तो बॉल होता षटकाराचा आणि तिसऱ्या बॉलवरती वापसी केली पुन्हा एकदा अधीरनं सिंगल मिळाली या बॉलवरती देखील. वाल टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. आकाश आहे, तदनंतर आपण सुदेश सारखा खेळाडू, प्रदीप मुंबईकर, बिपिन पावशे नामांकित खेळाडू आज स्क्वॉड मध्ये खेळतायत, त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. ओ फुल टॉस बॉल फ्लिक केलाय, फाईन लेगच्या दिशेनं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ कडक शॉट, सिक्सर. या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांचं आगमन झाले. त्यांच्या समवेत अमोलजी कोकणे साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि राजेंद्र पाटील साहेब इथे आमंत्रित करतायत आई एकविरा ट्रस्टचे सर्व सन्माननीय वालगावचे सुप्रसिद्ध उद्योजक बालराम पाटील साहेब यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाते. मी विनंती करतो की आपल्याला राजेंद्र पाटील साहेब या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक आपल्याला इथे आमंत्रित करते. यावं आपलं सहर्ष स्वागत. 2 षटकार, या षटकामध्ये अधीर भगतच्या विरोधात धाव फलकावरती 18 धावा. स्विच हिट केलाय, स्केलिंग शॉट अँड टेकिंग गॅप, टेक्निकल फटका, तंत्रशुद्ध क्रिकेट मधील मादक सौंदर्य, टाळ्यांचा गजर, बॉल सीमा पार, 4 रन. ऍक्शन रिप्ले मध्ये फटका पाहिला, जागा बनवली, शफल झाले, तदनंतर तयार होते बॅट्समन हा फटका खेळण्यासाठी. धावा मिळाल्या त्या बॉलवरती देखील 4. टीमची टोटल 22 लॉस ऑफ द 2 विकेट्स. आता चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय वशनी संघ चंद्रकांत स्पोर्ट्स वशनी या नावाने हा संघ सातत्याने क्रीडांगणामध्ये आपण खेळताना पाहिलाय आणि आज त्यांची ताकद ते दाखवतायत. वाळच्या विरोधात 22 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 2. आणखीन एक ऑन साइडला उडवला, लॉंग ऑनला फिल्डर पोहोचलाय, चांगला झेल इथे गॅदर करत अधीर भगतनं पटकावले. शेवटच्या बॉलवरती सफलता, बॅट्समन होतील अंतिम झेल बाद. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 3 खेळाडू बाद, 22 धावा. 18 बॉलचा आणखीन खेळ शिल्लक आहे, त्यामुळे कितपत प्रवास राहील टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशनीचा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सुदेशने 4 दिल्या, या ओव्हरमध्ये 5 मध्ये 18 बनल्या. असं वाटलं की आता बॅटिंग चांगली करतायत, परंतु त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती लॉंग ऑन लाईक कॅच पकडला आणि फलंदाजाला दिला परतीचा इशारा. 3 खेळाडू आता बाद पाहायला मिळतात आणि टीमची टोटल आहे 22 धावा. आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम वशेनी, अतिश आणि जीवित हे 2 मिडल ऑर्डर मधील खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळतील. एक 4 क्रमांकाचा खेळाडू आणि एक आला आता 5व्या क्रमांकावरती. डावाला सावरावं लागेल, अडचणी वाढल्यात, संघर्ष सोडून चालणार नाही. सुपर 8ची लढत इथे किती धावा काढल्या जातात, कारण चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनीकडे गोलंदाजी चांगली आहे, परंतु हे विसरू नका आज वहाल टीमकडे बॅटिंग लाईनअप तेवढीच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सुरुवातीला 5 षटकांमध्ये 60-65 हा टार्गेट जरूर तुम्हाला इथे राखावा लागेल. पुन्हा एकदा आले सुदेश ओव्हर द विकेट्स. तिसऱ्या षटकामध्ये खोदून काढल्या बॉलला, लॉंग ऑफला फिल्डर उभ्या, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 23, 23 धावा धाव फलकावरती. ग्रामीण क्रिकेट बद्दल आपण मगाशी देखील चर्चा केली. गावचे पाठीराखे, गावचे समर्थक संघाला प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित असतात. आज दोन्ही टीमचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आणि तेवढेच पाठीराखे पवन आपण लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहतोय. किती प्रेक्षक जोडले गेलेत आपल्यासोबत आणि या स्पर्धेला आपण 5व्या रात्रीमध्ये एन्जॉय करूया. 5वी रात्र, शेवटची रात्र या स्पर्धेची फायनल नाईट. सुपर 4 पहिली मॅच आपण एन्जॉय करतो. सुपर 8 मध्ये दोन्ही संघ पहिल्या रात्रीमध्ये पोहोचलेत आणि शेवटच्या रात्रीमध्ये पहिली मॅच खेळतायत.
सोडून दिल्या बॉलला. गोलंदाजानं इथून ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा बाहेर निघाला आणि त्यानंतर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धावा. एक धावेला या मॅच मध्ये प्रचंड महत्व राहील. सुपर 8 अस्तित्वाची लढत आहे, त्यामुळे एक धावेला इथे तुम्हाला महत्व देऊन चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये राखावा लागेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मध्ये वाढ होत असताना धाव फलकावरती धावा लागले गेलेत आतापर्यंत 25. टर्न करतायत गोलंदाज सुदेश. मागील बॉल तुम्ही लेग कट पाहिला, त्याच्यानंतर ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. वेरिएशन आहे गोलंदाजाकडे. स्वीप केलाय, फटका त्यासाठी फिल्डर तैनात ठेवलाय. फाईन लेगला चांगली फील्ड केली, फक्त रन्स मिळेल एक धाव इथे देखील ऍड केली जाईल. थेंबे थेंबे तळेसाच्या युक्तीनुसार संघाला पुढे घेऊन चाललेत. चांगला प्रयत्न करतात. एक पार्टनरशिप तुम्हाला या मॅच मध्ये बनवावी लागेल. त्याच्यानंतरची दुसरी लढत देखील तुम्हाला मोठी पाहायला मिळेल. एकीकडे नूर 11 गोवटणे, पाटणोली. डॉट बॉल आला इथे. सुदेश शेवटच्या षटकामध्ये 2 वाईट फेकले, 2 सिंगल दिलेत. 26 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला, फिल्डर नाहीये तिथे, त्यामुळे रन्स येथे देखील एक सिंगल मिळेल. एक धाव फलकावरती मिळाली जाईल. या सिंगलनं संघाची धाव संख्या 27 वरती पोहोचले संघ. कदाचित या ठिकाणी नेक्स्ट मॅच ठाणा विरुद्ध रायगड, जे आपण प्रेक्षणीय अशी मॅचेस पाहतो, तशीच मॅच आपल्याला आयोजक वर्सेस 40+ अशी कदाचित पाहायला मिळेल. ती अनाउन्समेंट आम्ही नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. नक्कीच पुढची मॅच आपले आयोजक उतरतील त्यांच्या विरोधात 40+. मजा येईल. संपूर्ण रात्रीमध्ये आयोजकांनी चांगली मेहनत घेतली आहे आणि आज यशस्वी रात्र त्यांना पार पाडायची आहे. आज त्यांना देखील क्रीडांगणामध्ये खेळायचं आहे. यासाठी ही पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. फिरून खेळल्यात, फाईन लेग मध्ये टोलावलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. आउटफीट फास्ट आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल जरूर पाहायला मिळाला, परंतु बॉलला रोखू शकले नाहीयेत. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. मिळायला गेल्या धाव फलकावरती धावा लागल्या 31. 31 धावा, 3 खेळाडू बाद. 2.5चा खेळ झालाय. लास्ट बॉल ओव्हर मधील शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूमध्ये कुठला नंबर लिहिला जाईल? सुदेश आतापर्यंत 13 धावा दुसऱ्या षटकात तो फेकतोय. 2 खेळाडू बाद केलेत, 13 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे. बॅट्समन जीवित मात्रे, अतिश पाटील हे 2 मिडल ऑर्डर मधील खेळाडू डावाला सावरलंय. या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय टीमला. सेन्सेबल क्रिकेट, फिल्डर दूर आहेत, सॉफ्ट हँडनं खेळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, परंतु मिळेल फक्त अवघी एक सिंगल. आणि अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी पोहोचलाय. 3 बाद 32 धावा. उगवला
30 धावा 3 खेळाडू बाद. 12 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आमंत्रित केल्या गेल्या. 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आणि 12 बॉल मध्ये किती धावसंख्या इथे चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी जमा करेल. 3 षटकामध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या ओव्हरमध्ये सुदेशने 4 दिल्या, एक खेळाडू बाद केला. अधीर थोडेसे महागडे ठरले, 18 दिल्यात, एक खेळाडू बाद केला. परंतु तिसऱ्या षटकामध्ये सुदेशने देखील 14 धावा खर्च केल्यात आणि स्कोर पोहोचलाय 32 वरती. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित चिर्लेकर हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये इन्व्हाइट केला गेला. 12 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आणि बॅट्समन आपण पाहताय मैदानामध्ये जीवित मात्रे 3 बॉल मध्ये 6 काढल्यात. अतिश पाटील 5 बॉल मध्ये 9 वरती बॅटिंग करतोय. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी शांतता आहे कारण मोठ्या फटक्यांची आता अपेक्षा या मॅच मध्ये चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीमला. चौथ्या षटकाला करूया सुरुवात. फार मोठा रनअप. तर इथे आपण पाहू शकाल स्पर्धेचा आनंद घेत असताना महेश म्हात्रे साहेब आणि विश्वास पाटील साहेब वशिनी गाव यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय महेश म्हात्रे साहेब आणि विश्वास पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. या बॉल वरती रन्स मिळाले नाहीये. डॉट बॉल. धाव फलकावरती 32 धावा. रोहित चिर्लेकर चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतायत. चांगला रनअप आहे. त्याच्या समोर बॉल समोर टाकलाय आणि समोरच उडवलाय. ब्लॅक स्क्रीनच्या वरून स्टेट ड्राईव्हचा दर्जेदार स्ट्रोक. षटकार एक्झिक्यूट केला. अगदी समोर चेंडू दिला आणि त्याच्यावरती आक्रमण करत असताना आणि शेवटच्या मोमेंटला याच फटक्यांची तर गरज आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार जरूर लगावलाय. वापसी करतील का गोलंदाज रोहित चिर्लेकर. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून फिल्डर पोहोचलेत. मिड विकेटचा फिल्डर आलाय. तिथे रन्स मिळेल फक्त एक सिंगल. स्ट्राइक रोटेट करत असताना चांगली वापसी करून दिली रोहितनं देखील. मागील बॉलवरती षटकार. फास्टर गोलंदाज आहे. अग्रेशन पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये ॲटिट्यूड पाहायला मिळाला. चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता तो आता पूर्ण करताना पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्यात. 39 धावा धाव फलकावरती. उर्वरित 3 बॉलचा खेळ. स्ट्राइकला बॅट्समन अतिश पाटील. 5 बॉलमध्ये 9चा सामना त्याने केलाय मैदानाच्या आतमध्ये. बॉलला सोडून दिल्या. लिव्ह केलं बॉलला. रन्स मिळेल वाईट. इथे बॉल देखील सोडला विकेट किपरनं. फेकी झाले खराब. ओ भाग मिल्का भाग. बॉल उडवलाय पायानं पुढे. रन्स 3 पलत पूर्ण केल्यात. वाईटची एक टोटल 4 धावा. रात्रीमध्ये धावांची चोरी वशिनी टीमचे खेळाडू करताना पाहायला मिळाल्या. कम्मालीची रनिंग बिटवीन द विकेट्स. धावांची तर गरज आहे. धावा कशाही येऊ द्या परंतु चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनीला धावा हव्यात. धाव फलकावरती धावा लागल्यात 43. बॅट्समन सांगतायत गोलंदाजांना असे जगाबे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये गोलंदाजाला द्यायचे आहे उत्तर. येणाऱ्या संकटाशी ठणकावून सांगायचे की ये आता 72. नजर रोखून नजरेमध्ये गोलंदाजांना द्यावे लागतील उत्तर. फलंदाजी आता चांगली पाहायला मिळते. मागील 7-8 बॉल जर विचार केला तर धावा बनल्यात चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनीला. 43 झाल्यात. 9 बॉल अद्याप शिल्लक आहेत. पहिल्या सत्रामध्ये 60 धाव संख्येच्या पुढे जाण्याची आवश्यकता जी आपण चर्चा केली. फुल टॉस बॉल. फिल्डर तैनात आहे इन पॉवर प्ले मध्ये. रन्स मिळेल इथे सिंगल. मागील बॉलवरती खराब फिल्डिंग. थ्रो देखील खराब राहिला. याच चुका कदाचित महागड्या ठरतील का. काल देखील आपण रात्रीमध्ये पाहिला एक धावेचं महत्व किती आहे. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल आणि याच फिल्डिंगच्या चुका कदाचित महागड्या ठरतील वाल टीम. रोहित चिर्लेकर 4 बॉलमध्ये 12 खर्च केल्यात. 2 बॉल. ओ शॉर्ट पिच बॉल होता. बॅट अगोदर फिरली त्यामुळे टायमिंग साधू शकले नाहीयेत. अंपायर्सकडे पाहत आहेत परंतु यावेळी चांगली लाईन लेंथ. कटर बॉल टर्न करण्याचा प्रयत्न केला. बॅट्समनला थांबवले या बॉलवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. या ओव्हरमधील शेवटचा बॉल. 5 बॉलमध्ये 12 दिल्यात रोहित चिर्लेकरनं. खराब फिल्डिंग झाली. त्या एक्स्ट्रा 3 आल्या आणि त्या रोहितच्याच अकाउंटवरती राहतील. क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्टँडर्ड तुम्हाला उंच व्हावा लागेल या मॅच मध्ये.
लॉफ केलाय बॉल, फिल्डर तैनात आहे ऑन साइडला, 1 रन इथे देखील कंप्लीट, फक्त सिंगल शेवटच्या बॉलवरती. दुसऱ्या धावेसाठी वळतात बॅट्समन, परंतु दुसरी धाव घेता येणार नियर फिल्डर पोहोचलेत बॉल पर्यंत. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी 3 खेळाडू बाद, धाव फलकावरती धावा आहेत 45. मेगा 40+ वर्सेस आयोजक रायगड वर्सेस ठाणा. 4 षटकांमध्ये 45 काढल्या. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आकाश घरत हा गोलंदाज क्रीडांगणामध्ये आला. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील, किती संघर्ष राहील लास्ट ओव्हर मध्ये. डावखुऱ्याचा अगदी एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा ऑलराऊंडर आकाश घरत. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये अतिश जीवित पार्टनरशिपचा विचार केला तर आतापर्यंत 24 धावा 2 खेळाडूंनी 14 बॉल मध्ये काढल्यात. कारण जेव्हा या 2 खेळाडू मैदानामध्ये आले तेव्हा एकत्रित एकही धाव काढली नव्हती, तेव्हा दोन्हीच खेळाडूंनी एक चांगली पार्टनरशिप बनवली. ऑफस्टम्पच्या बाहेर लेफ्ट हँडी गोलंदाज अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत. आकाश वाईट बॉलचा इशारा दिलाय. धाव फलकावरती धावा लागल्या 46 रन्स. ओडाफोन वहाल सचिन स्मृती या नावाने आज क्रीडांगणामध्ये खेळतोय. सचिन स्मृती ओडाफोन वहाल. सचिन म्हटलं तर याच गावचा छोट्या अष्टपैलू खेळाडू आज छोट्या आपल्यामध्ये नाहीये, परंतु त्याच्या आठवणीला उजाला देत असताना ओडाफोन वहालचे खेळाडू फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकांना बॉलला अडवलंय, चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रवीण मुंबईकरला आपण पाहताय. फक्त एक सिंगल. चला शेवटचं षटक आहे, सिंगलनं काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता या षटकामध्ये. फक्त 47 धावा 3 खेळाडू बाद. मिडल ऑर्डर मध्ये जरूर चांगली साथ दिली या दोन्ही खेळाडूंनी, परंतु आता आक्रमक पवित्रा हा तुम्हाला आखावा लागेल. 2-3 मोठे फटके जर आले तर धाव फलकावरती 60-62 जरूर बनू शकतात. 47 धावा. पुन्हा एकदा फिरून खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच पकडलाय. ओ कम्मालीचा झेल. फिल्डर आपण पाहताय रोनित मात्रे फलंदाज होतील झेल बाद. दोन बॉल आतापर्यंत आकाशनं फेकले. 2 बॉल मध्ये 2 धावा देत एक खेळाडू बाद केलाय. ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मनामध्ये असावी. आणि याच उमेदीने आकाश घरत चांगली गोलंदाजी करतोय. लास्ट ओव्हर आहे, धावा त्याला वाचवायच्या आहेत, पण तो हे विसरू नका टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी फक्त 4 बॉल राहिलेत आणि 4 बॉल मध्ये कमीत कमी 12-15 रन्स या फार गरजेच्या आहेत. या मॅच मध्ये तुम्हाला ट्विस्ट निर्माण करायचं असेल तर या उर्वरित 4 बॉल मध्ये हल्ला चढवावा लागेल आकाश घरतच्या विरोधात. चांगली गोलंदाजी साकारतायत आकाश. 2 बॉल आतापर्यंत फेकलेत, 2 धावा. एक महत्वाचा खेळाडू बाद केलाय. जिथे पार्टनरशिप बनत होती त्या पार्टनरशिपला ब्रेक देण्याचं काम आकाश घरतने केलंय. नवीन खेळाडू आलेत, रेवन गावंड हा खेळाडू मैदानामध्ये. रेवन येतात मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आणि त्याच्या समोर आहे आकाश घरत. 4 बॉल शिल्लक आहेत. यॉर्कर फेकलाय, बॅटच्या अगदी खालच्या भागावरती बॉल लागला. क्षेत्ररक्षकानं बॉल सोडलाय, खराब फिल्डिंग, रन्स मिळतात 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, परंतु बॉल आलाय गोलंदाजाच्या हातामध्ये, त्यामुळे अवघ्या 2 मिळतील. आणि या 2 रन्सनं संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकता 49. 49 धावा. किती लवकरात लवकर स्पर्धेचं मॅनेजमेंट. अगदी 7 वाजता स्पर्धा सुरू केली. यामध्ये आमच्या आयोजकांची मोठी भूमिका आहे. रायडू 4 रात्रीमध्ये दमदार कार्य, रायडूची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आज शेवटची रात्र. इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, चला रन्स मिळणार नाहीये, पंच डिस्कस करतायत.
एकमेकांसमवेत एकाच एंडनं तुम्हाला अगदी दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक सोडावी लागेल. क्रिकेटचे नवीन नियम आज सर्वांनाच ठाऊक आहेत आणि इथे स्ट्राईक दिली जाणार नाही खेळाडूला. आणखीन एक डॉट बॉल. आकाश घरतची चांगली गोलंदाजी, असं म्हणूया की आकाश घरत रंगात आलाय परत आणि चांगलं काम त्यानं आतापर्यंत या षटकामध्ये साधलंय. 4 बॉलमध्ये अवघ्या 4 दिल्यात, एक खेळाडू बाद केलाय. मित्रांनो शेवटचं षटक आहे जिथे डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजांवरती तुटून पडतात बॅट्समन, तिथे गोलंदाज आकाशनं फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. मोठे फटके दिलेच नाहीयेत, 2 बॉल राहिलेत. चला उर्वरित 2 बॉलमध्ये एकाच मोठा फटका येईल का? 49 झाल्यात. आणखीन एक चांगला बॉल, रनआउटची संधी आहे ती सोडणार नाहीये. बॉल जरूर सोडला परंतु तदनंतर कनेक्ट केलाय. फलंदाज होतील धावबाद. विकेट क्रमांक 5 बॅक टू पॅव्हेलियन. मधील शेवटचा बॉल, 49 धावा. 45 4 षटकांमध्ये होत्या. त्याच्यानंतर या 5 बॉलमध्ये फक्त 4 काढण्यामध्ये यश मिळालंय चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी टीमला. लास्ट बॉल तो देखील पायामध्ये टाकलाय. लाऊडली अपील केले LBW साठी परंतु पंच इंटरेस्टिंग नाहीयेत. त्यांचा इशारा आपण पाहूया. 2 तर पलत काढल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, तिथे खेळाडू धाव बाद झालेत आणि या 2 धावा अगदी बॅटच्या साहाय्याने मिळतील. धाव के अंदर हम देख सकते हैं पहला सत्र हमने देखा था, बल्लेबाजी की थी वहां पर चंद्रकांत स्मृति वशेनी क्रिकेट टीम ने, उनके खिलाफ खेलते हुए सचिन स्मृति वोडाफोन वाहल टीम। जीत का टारगेट है मैदान में, 5 ओवर की लड़ाई है और 5 ओवर के ओवर में 51 बने और 52 रनों का टारगेट। सभी का एक बार फिर से स्वागत है दोस्तों। कड़ी प्रतियोगिता, बड़ी प्रतियोगिता, पिछली 5 रातों से हम एंजॉय कर रहे हैं और अंतिम रात में चैंपियन कौन कहलाएगा, कौन होगा विजेता, कौन होगा उपविजेता, जबरदस्त ये क्रीडा प्रतियोगिता मैदान के अंदर हमें देखने को मिलेगी। जीतने के लिए 52 रनों का है टारगेट।
जाएंगे दोस्तों मैदान में। सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है। दुनिया में सबसे ज्यादा पसंद करा जाने वाला खेल है दोस्तों फुटबॉल, उसके बाद नंबर आता है क्रिकेट। और क्रिकेट के चाहने वाले मैदान के 4 ओवर श्रद्धांजलि ट्रॉफी 2025 सुपर 8 की यह पहली लड़ाई है। यहां पर जीत आपको सीधा एक ट्रॉफी जरूर मिलेगी, लेकिन उसके लिए संघर्ष आपको जारी रखना होगा। 52 रनों का है टारगेट वहाल क्रिकेट टीम के सामने। 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके। अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में। इस विकेट का लेखा जोखा हम जरूर देखेंगे। पिच रिपोर्ट यकीनन बल्लेबाजों के लिए मदद है इस विकेट में, लेकिन शाम का सत्र है, पहला मुकाबला है। जैसे जैसे रात आगे बढ़ती चली जाएगी मुकाबले का मजा दुगना होता चला जाएगा। गेंदबाजों की मदद मिलेगी या फिर बल्लेबाजों को मदद मिल जाएगी इस विकेट में। यह मिट्टी और गोबर से बनाए विकेट है। कैसे खेलेगी, कैसे नखरे दिखाएगी, क्या रूप बदलेगा इस मुकाबले का, यह भी देखने वाली बात है। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे। विशाल महात्रे आएंगे गेंदबाजी में वैशाली क्रिकेट टीम के माध्यम से। 52 रनों को बचाने के लिए उतरेंगे बीच मैदान में। अच्छा मुकाबला चलेगा। चला 40+ संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं। मिथुन दादा मात्रे यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यावं। 40+ मास्टर कॅप्टन जासई आपण टॉस साठी लगेच यावं। आयोजक इथे रेडीज आहेत, तुमची फक्त वाट बघतायत, यावं लगेच। बहुत बहुत शुक्रिया। मैदान के अंदर हम चले जाएंगे दोस्तों। प्रदीप मुंबईकर और उनका साथ निभा रहे सुदेश सालुंग के मैदान में। 52 रनों का टारगेट है। एक रणनीति लेकर, सोच लेकर मैदान के अंदर उतरना होगा। मैदान के 4 ओवर हमारे सभी दर्शक, सभी चाहने वाले श्रद्धांजलि ट्रॉफी को एंजॉय करते हुए उन सभी का तहे दिल से स्वागत है। और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के सफर के लिए हम फिर से निकल जाएंगे दोस्तों। अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में। एक तरफ है वोडाफोन वहाल टीम, सचिन स्मृति वहाल, और उनके खिलाफ खेल रही है चंद्रकांत स्मृति वैशाली के बीच में। यह दिलकश लड़ाई है। 2 खिलाड़ी मैदान के अंदर है। 52 का टारगेट है। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज प्रदीप मुंबईकर, विशाल मात्रे चलेंगे पहली गेंद लेकर। ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम। सभी तैयार है इस मुकाबले के लिए, दूसरे सत्र के लिए। अंपायर का इशारा आएगा, उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहली गेंद स्वीप करना चाहते थे, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। शॉर्ट मिड विकेट से खिलाड़ी आएगा, गेंद को उठाएगा, तब तक 1 रन का इजाफा हो चुका था। खाता खुल चुका है सचिन स्मृति वहाल क्रिकेट टीम के पारी का। 52 रनों का टारगेट है मैदान में। विशाल महात्रे के हाथ में गेंद है। यदि ऑन पेपर यदि देखेंगे 5 ओवर में 52 रन बिल्कुल आसान सा टारगेट बनता है ग्रामीण टेनिस क्रिकेट में। लेकिन जब आप बड़े मंच के ऊपर खेलते हो, बड़ी प्रतियोगिता में खेलते हो, बड़े दर्शकों के सामने खेलते हो, तो दोहरा दबाव होता है। और विशाल महात्रे जरूर कोशिश करेंगे विकेटें चटकाने की, क्योंकि विकेटें एकमात्र जरिया रहेगी शुरुआत में दबाव में डालने को वहाल क्रिकेट टीम को। गेंदबाज विशाल महात्रे, सुदेश के लिए गेंद आएगी, पीछे खिलाड़ी मौजूद है। हल्का सा मौका बना, रिले कैच का यह मौका था। सुदेश सालुंग के बाल बचे मैदान में। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, और सुदेश को जीवनदान देना बिल्कुल खतरों से खेलने के बराबर हो सकता है। विशाल महात्रे लगभग सफलता दिलाई थी मैदान में, लेकिन बाल बचे सुदेश। कैच छूटा, दिल टूटा वैशाली क्रिकेट टीम के पारी का। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल स्वराज एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय मिलन शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचा 12वे संघ सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहली गेंद के ऊपर सिंगल था, दूसरी गेंद के ऊपर कैच छूटा सुदेश का। गेंदबाज है तैयार, इस बार अच्छा स्ट्रोक। पीछे खिलाड़ी मौजूद तो है, लेकिन तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं। पहला बड़ा हिट, पहला चौका प्रदीप मुंबईकर के बल्ले से। फिर से लोड चलते हो दोस्तों। जैसे कहते हैं ना, लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते हैं, सच कहता हूं दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं। और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है मैदान में, इस बार रिवर्स अटेम्प्ट किया था, गलती करी थी विकेट कीपर ने। अच्छी फील्डिंग है शॉर्ट थर्डमैन के रीजन में। यकीनन अपने टीम के लिए 3 रन बचाए इस खिलाड़ी ने, और टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 7 रन बिना नुकसान। पहली 4 गेंदें हम मैदान के अंदर देख पा रहे, एक कैच भी छूटा था।
जैसे कहते हैं ना, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशा को बदलो तो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं। कौन सी दिशा में यह मुकाबला भाग रहा है ये भी देखना बड़ा दिलचस्प है। सीधे बल्ले से इस बार मिड ऑफ को क्लियर करेंगे। कोई खिलाड़ी तैनात तो जरूर था, लेकिन गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। मुश्किल चांस था, थोड़ा सा फंबल, सुदेश को आना था डेंजर एंड के ऊपर। तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने ये मेरी मंजिल है कहाँ। थैंक यू सो मच। जैसे कहते हैं ना कि एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए, और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। और इस मुकाबले में नाम कौन कमाएगा, क्योंकि पहले ओवर में 13 आए हैं, 52 का पीछा करा जा रहा है मैदान में। सोच अच्छी होना जरूरी हो जाता है क्रिकेट में दोस्तों, शुरुआत अच्छी होना बेहद जरूरी होता है। चाहे आप जिंदगी की बात करेंगे, सुबह जब हम शर्ट पहनते हैं तो पहला शर्ट का बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं। यह प्रकृति का नियम है दोस्तों। नींव अच्छी होगी तो इमारत भी मजबूत बनेगी। और 52 का जब टारगेट आपके सामने हो, शुरुआत दमदार होना जरूरी है। गेंदबाज ने प्रयास जरूर किए थे, मौके भी बने थे, लेकिन मौके को लपक नहीं पाए। इस बार मिस टाइमिंग है, खिलाड़ी पीछे मौजूद है, लेकिन गेंद खिलाड़ी तक पहुंचेगी नहीं। एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ती भी, धीरे धीरे अपने मंजिल की तरफ बढ़ती भी। वैश्विक क्रिकेट टीम भी जानती है सिंगल डबल से ज्यादा फर्क पड़ेगा नहीं। कुछ खराब गेंदें नहीं आएगी तो निश्चित तौर पर यह बल्लेबाजों के ऊपर दबाव डाला जा सकता है। चौके छक्के रुकेंगे तो बड़े स्ट्रोक खेलने पर मजबूर करेंगे इन बल्लेबाजों को, और तभी मौका बनेगा विकेट का। और विकेटें आएगी तो मुकाबले में वैश्विक क्रिकेट टीम हावी हो जाएगी। क्या ऐसा होने देगी सचिन स्मृति वहाल? इरादे मजबूत है, जबरदस्त गेंदबाजी, गति में मिश्रण। इस बार कट करने का प्रयास था, केवल दिशा दी, सम्मान दिया, इज्जत के साथ इस गेंद को खेला। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। तालियां इस बात का सबूत है कि सिंगल दे रही है मैदान के अंदर। डॉट गेंदें नहीं आ रही है, अभी तक एक भी डॉट गेंद नहीं आई, लेकिन फिर भी रन रोके हैं। 2 चौके हमने जरूर देखे। फील्डिंग में करी गई गलतियां, एक कैच छूटा, एक मिसफील्ड का चौका था। टीम की टोटल रन है 15 रन बिना नुकसान। सचिन स्मृति वहाल टीम। इस बार अंपायर का इशारा आएगा। फाइनल, ये गेंद आएगी वाह के रूप में, 1 रन मिल जाएगा। रन बने हैं टोटल 16 स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर जारी है। देर से हमसे जुड़ने वाले दर्शकों के लिए बताना चाहेंगे 52 का टारगेट है। चंद्रकांत स्मृति वैश्यनी और सचिन स्मृति वहाल के बीच में सुपर 8 की यह पहली लड़ाई है। टीम की रन संख्या टोटल बनी है 16 रन। गेंदबाज है तैयार, स्कूप करने का प्रयास था, आसानी के साथ इस स्ट्रोक को खेला और गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। थैंक यू।
से पारी रफ्तार से आगे बढ़ते हुए 20 रनों के ऊपर को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने यह दुनिया बदली है। यह मुकाबला क्या बदलने में कामयाबी मिलेगी? इस ओवर के आने वाली 3 गेंदें अभी भी है बाकी। जोरदार अपील करी गई, अपीलों में केवल उत्साह हमें देखने को मिला, विश्वास नहीं था। यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती भी टप्पा गिरा। गेंद टप्पा गिरने के बाद तीर की तरह सीधी निकली, विकेट कीपर के हाथों में चकमा खाया इस गेंद के ऊपर बल्लेबाज प्रदीप मुंबईकर ने, और यह पहली डॉट थी जो इस सत्र में खेली गई प्रदीप मुंबईकर के माध्यम से। गेंदबाज जितेश पाटिल गेंदबाज है। गति में मिश्रण एक बार फिर से करते हुए लाजवाब गेंदबाजी का यह नजारा है। तर टॉस जिंकला 40+, रायगड विरुद्ध ठाणे। जसा आपला सामना पाहतो तसा प्रेक्षणीय सामना 40+ मास्टर जसंही टॉस जिंकलाय आणि आयोजक तुम्हाला आता ते बॅटिंग देतील की माहिती नाही। भूषण निर्णय बैटिंग, क्या बात है, शुभेच्छा। टीम की रन संख्या टोटल बनी है 20 रन। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी, 52 रनों का है टारगेट। अच्छी गेंदबाजी जितेश पाटिल, गति में फिर से मिश्रण, लाजवाब ये स्ट्रोक है, केवल दिशा दे रहे इन गेंदों को, और गेंद जाएगी एक बार फिर से सीमा पार, मिल जाएगा चौका। पहले 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 24, 24 बने हैं। 52 का टारगेट क्या, अब आने वाली गेंदें बची है 18, और जीतने के लिए जरूरत है 28 रनों की है जरूरत। धन्यवाद डीजे। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल स्पर्धेसाठी आपल्याला दमदार योगदान सुनील वहाल माजी उपसरपंच यांना विनंती करतो यावं आपल्याला व्यासपीठावरती। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सन्मान्य सुनील पाटील साहेब माजी उपसरपंच वहाल, आपलं सहर्ष स्वागत। तसेच सन्माननीय अरुणदादा मात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन। अरुणदादा आपलं सहर्ष स्वागत। अरुणदादा मात्रे इनको देख सकते हैं दोस्तों, जैसे टीम के लिए जिनका भी दमदार योगदान। अरुण शेठ आपका स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। यस मनोज। तो रन बने हैं टोटल 24, 24 बने हैं। जीतने के लिए आने वाली 18 गेंदें, 28 रनों की अभी भी है आवश्यकता। क्या मुकाबले में मजा आएगा? अभी तक एक भी सफलता नहीं आई। आसानी के साथ आगे बढ़ती हुई सचिन स्मृति वहाल टीम। गेंदबाजी में आतिश, शॉर्ट पिच, छोटी गेंद, खोटी गेंद, और यह खरा स्ट्रोक निकला, बड़ा स्ट्रोक निकला सुदेश के बल्ले से। के अंदर उठाया जा रहा है। 30 के ऊपर पारी रफ्तार से पहुंचते हुए समीकरण फिर से बदल जाएगा। 17 गेंदें बचेगी और जीतने के लिए 22 रनों की है जरूरत। गेंदबाजी में आतिश पाटिल एक बार फिर से है तैयार। अब दबाव को महसूस करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट से यह गेंद आएगी। एक और शॉट पिच है, ताकत का भरपूर इस्तेमाल है, कमाल की यह टाइमिंग है, बैक टू बैक यह दूसरा छक्का है। सुदेश सालुंके ऑन अ फायर। आतिश पाटिल के ऊपर हमले सुदेश सालुंके के माध्यम से।
आंकड़ों का गणित। अब बचा है 14 गेंदे और 9 रनों की है जरूरत। वैशाली क्रिकेट टीम एक समय पे ऐसा लग रहा था कि मुकाबले में लौट रही है, लेकिन छूटा हुआ कैच कितना दर्द देकर जाता है, इसका जीवंत उदाहरण पेश है हमारे सामने। सुदेश को मौका मिला था पहले ओवर की दूसरी गेंद के ऊपर और उसके बाद का यह प्रयास है। रिवर्स खेलने की प्रदीप की कोशिश रंग नहीं लाई, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। रन बने हैं टोटल 43, 43 रन स्कोर कार्ड के ऊपर है। अंतिम गेंद का आना इस ओवर में बाकी है। आतिश पाटिल 5 गेंदें फेंकी और 19 खर्चे इस ओवर में। मुकाबले में से जान निकालने का काम किया था सुदेश ने, लेकिन फिर भी 13 गेंदें 9 रनों को क्या बचाया जाएगा, सवाल बना हुआ है। रिवर्स की कोशिश एक बार फिर से, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। तो बची हुई गेंदें अब 12 और जीतने के लिए जरूरत है 8 रनों की जरूरत। बघा नेक्स्ट मॅच 4 षटकांचा सामना असेल। कमिटी आम्हाला या ठिकाणी इशारा करते, तर दोन्ही टीमला आम्ही सूचना करतो। आयोजक वर्सेस स्पोर्टी प्लस हा सामना असेल 4 षटकांचा, याची आपण नोंद घ्या। अंद्रे रसल तुम्हाला मयूर आपल्याला पाहायला मिळेल। न्यू यंगस्टर जासे क्रिकेट संघाकडून दमदार फलंदाज। तर दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा। मिथुन दादाची सेना 40+ मास्टर या ठिकाणी यंगस्टर सोबत आपला मॅच या ठिकाणी करतील। 12 गेंदें जीतने के लिए केवल 8 रन की जरूरत है। क्या वापसी करी जाएगी गेंदबाजों के माध्यम से। ग्रामीण टेनिस क्रिकेट में कुछ भी नामुमकिन नहीं होता दोस्तों, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखेंगे तो वो खुद कहता है आई एम पॉसिबल। सब कुछ मुमकिन है यहाँ पर। 12 गेंदों में 8 बच सकते हैं। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा क्या नजर आएगा वैशाली क्रिकेट टीम में, या फिर वहाल क्रिकेट टीम मुकाबला आसानी के साथ जीत जाएगी। तेज रफ्तार, तेज स्कूप स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी, इसी दिशा में सभी खिलाड़ियों को बिजी रखा है प्रदीप ने। गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। पर दिल चुरा रहे हैं इन क्रिकेट के चाहने वालों के प्रदीप मुंबईकर, सुदेश सालुंके। एक दिखा रहा है नजाकत, एक दिखा रहा है ताकत। लाजवाब बल्लेबाजी, हल्के हाथों से खेला इस गेंद को। स्ट्राइक देना चाहते थे सुदेश को। 1 रन का इजाफा है, केवल 3 रन की है जरूरत मुकाबला जीतने के लिए। आने वाली 10 गेंदें और 3 की आवश्यकता। तीसरे ओवर की पहली 3 गेंदों पर आए लगातार 3 छक्के, मुकाबले में पूरी तरीके से हावी हो गई और उस पकड़ को मजबूत किया इस ओवर की पहली गेंद के ऊपर आए हुए चौके ने। आने वाली 10 गेंदें और जीतने के लिए 3 रन की है जरूरत। गेंदबाज स्मिथ पाटिल, ऊंचाई ज्यादा है, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा। एक और कैच छूटा, गलतियों के ऊपर गलतियां। वैशाली क्रिकेट टीम के झुके हुए कंधे, उनके गिरे हुए कंधे, झुके हुए सर हमें बता रहे कि मुकाबले में बिल्कुल इन्वॉल्व नहीं है। मुकाबले में से पूरी तरीके से हवा निकल मनोज चुकी है। इथे वहाल संघाला सुवर्ण संधी असेल बघा। जर वहाल संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला तर नक्कीच त्यांना आई एकविरा ट्रस्टचे सदस्य बलराम पाटील साहेब यांच्या वतीनं एकविरा आईची या ठिकाणी ट्रिप त्यांना करत